तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे आज गणपती आणि स्वामींना राखी नक्की बांधा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. बहीण भावामधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सदृढ भावबंधांचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असतो. बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारीचे भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. यंदा 2025 मध्ये 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या अतिशय शुभ सणाला श्री स्वामी समर्थ महाराजांना एक राखी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात, जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रंश आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांचा आहे. दुःखात जसे स्वामींना आवाहन केले जाते तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते. स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत. स्वामींनी केलेल्या उपकारांची जाण ठेवली जाते. अशातच सण उत्सवांमध्येही स्वामी सेवा सुरू ठेवली जाते. याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी असे म्हटले जाते. स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना तबक तयार केले जाते. ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापाशी जावे. देवासमोर दिवा लावावा. स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा. स्वामींना तिलक लावावा. स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षदा घालाव्यात. प्रतिमा असेल तर त्यावर अक्षदा वाहाव्यात. त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी. मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी. स्वामींचे औक्षण करावे. स्वामींना मिठाई अर्पण करावी. स्वामींना मनोभावे नमस्कार करावा असे सांगितले जाते. स्वामी माऊली आहेत. स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळवू शकतो. भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. त्याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी बांधावी असे सांगितले जाते. एक राखी देवासाठी ठेवली जाते. आपल्याकडे हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करायची प्रथा प्रचलित आहे. इष्ट आणि आराध्य देवामुळे आपले आणि घराचे संरक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणूनच एक राखी देवासाठी ठेवली जाते. प्रथमेश असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी असे मानले जाते. रामायण, महाभारत, स्कंद पुराण, पद्म पुराण आणि श्रीमद भागवत पुराण अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो. अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात. स्वामी आपल्यातच आहेत असे समजून व्यवहार करत असतात. सुख दुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात. आपापल्या कुलाचार कुलधर्माप्रमाणे रक्षाबंधन करतात. स्वामींना राखी अर्पण करावी. या दिवशी सख्या, चुलत, मावस भावाबरोबरच मानलेल्या भावालाही राखी का बांधली जाते त्यामागचा हा संदर्भ. रक्षाबंधनाच्या सणाला बहीण भावंडांचा विषय निघाला की आठवण येते ती म्हणजे कृष्ण द्रौपदीच्या गोड नात्यांची. रक्ताचे नाते नसले तरी मनापासून भाऊ मानल्यामुळे त्या भावाने बहिणीच्या शिलाचे रक्षण केले आणि अतूट नाते जोडले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्णाने पुरवलेले वस्त्र ही द्रौपदीने दिलेल्या एका चिंधीची परतफेड होती. कशी त्यासाठी ऐका ही गोष्ट.
महर्षी नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले, भगवंत, सुभद्रा तुमची धाकटी बहीण, तरी तिच्यापेक्षा द्रौपदी तुमची लाडकी असे का? श्रीकृष्ण म्हणाले, सांगतो. त्याआधी तू जाऊन दोघींना आळीपाळीने सांग. कृष्णाचे बोट कापले गेले आहे, रक्ताची धार लागली आहे, पण वेळेला छोटीशी चिंदी सुद्धा मिळत नाहीये. एवढे कर, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. महर्षी आधी सुभद्रेकडे गेले, तिला निरोप दिला. ती हळहळली, परंतु आपल्या सगळ्या जरी काठाच्या नक्षीदार साड्या पाहता चिंदी कुठून आणायची असा तिलाही प्रश्न पडला. ती सगळीकडे चिंधीचा शोध घेऊ लागली. तिचा शोध होईच तोवर महर्षी द्रौपदीकडे पोहोचले आणि तिलाही तोच निरोप दिला. व्रत ऐकून द्रौपदीच्या काळजात चर झाले. मागचा पुढचा विचार न करता तिने लगेच आपल्या भरजरी साडीचा तुकडा फाडून महर्षींना दिला आणि म्हणाली, आधी जाऊन माझ्या भावाचे रक्षण करा. चिंधीचा तुकडा घेऊन श्रीकृष्णाकडे परत येत असता महर्षी मनात म्हणतात, मी तुझ्या भावाचा रक्षण करणारा कोण? तोच साऱ्या विश्वाचे रक्षण करतो. असे म्हणत महर्षींनी द्रौपदीने दिलेली चिंधी कृष्णाच्या हाती सोपवली. ती चिंधी हातात घेत श्रीकृष्णांनी जे उत्तर दिले, याच निर्वांज प्रेमाची छोट्याशा चिंधीची परतफेड श्रीकृष्णांनी द्रौपदी लज्जारक्षणाच्या वेळी केली आहे. तिला एवढ्या साड्या पुरवल्या की त्या फेडता फेडता दुशासन दमला, दरबार वरमला. उपस्थित प्रत्येकजण द्रौपदीची कृष्ण भक्ती पाहून खजील झाला. असे हे भाऊ बहिणीचे गोड नाते. एकाला त्रास झाला की दुसऱ्याला न सांगता ती वेदना पोहोचणारच. मग ते नाते रक्ताचे असो नाही तर मांडलेले. प्रेमाचा दुवा जोडणारा असला म्हणजे मिळवले. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.